मंडळी, शेती करणाऱ्या मुलांना आजकाल लग्नासाठी कोणी मुलगी देत नाही. मग तो मुलगा उच्च शिक्षण घेऊन शेती करणारा असला तरी अनेक मुली शेती करणाऱ्या मुलासोबत लग्न करायला तयार होत नाही. हे आजकाल आपल्या देशात बघायला मिळणारं एक भयानक चित्र आहे. त्यामुळेच आजकाल अनेक तरुण गावाला आपल्या मालकीची शेती असून सुद्धा ती शेती न करता शहरात कमी पगाराच्या नोकरी करताना दिसतात. म्हणून शेतीविषयी लोकांचा हा चुकीचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशाने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा नवरदेव BSc ॲग्री हा चित्रपट येत आहे. नवरदेव BSc ॲग्री हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, हार्दिक जोशी, प्रवीण तरडे, क्षितिज दाते, प्रियदर्शनी इंदलकर, गार्गी फुले, रमेश परदेशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गालगुंडे इत्यादी हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानेच अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टीने त्यांना एक मोलाचा सल्ला दिलाय. या मुलाखतीत अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्याची 2 एकर शेती आहे त्याने स्वतःच्या वैयक्तिक ट्रॅक्टर कशाला घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टरची जाहिरात करताना ती आयडियलीच केली जाते की ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला 1 लाखाची सबसिडी दिली जाते. पण सबसिडीचे ते 1 लाख मिळवण्यासाठी तुम्ही 5 लाखांचं लोन घेणार. पण मग तुम्हाला 2 एकरासाठी ट्रॅक्टर कशाला पाहिजे. यावर उपाय म्हणजे तुम्ही 5 शेतकरी एकत्र या, म्हणजे तुमची एकूण 10 एकर शेती होईल. एवढंच नाही तर ते 5 लाखाचं लोन देखील तुम्हाला 5 जणांमध्ये विभागून घेता येईल. हे जर तुम्ही 20 जणांनी एकत्र येऊन केलं तर तुमच्या लोनचं अमाऊंट आणखी कमी होईल. ट्रॅक्टर तुम्हाला तुमच्या तेवढ्याच कामापुरता लागणार आहे. यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शेतात काम करण्यासाठी आजकाल मजूर मिळत नाही. पण हेच जर तुम्ही 20 जण एकत्र मिळून काम करणार असाल तर 40 एकर शेतीसाठी घरातील आणखी काही व्यक्ती त्या कामात सहभागी होतील आणि त्यातून तुम्ही एकमेकांची नक्कीच मदत करू शकता. लहानपणी आपण सगळ्यांनीच एक गोष्ट ऐकली आहे, एक लाकूड तुटतं पण त्याची मुळी बांधली तर ती एकट्याला तोडायला शक्य नसतं. अशा प्रकारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांना एकत्र येऊन शेती करण्याचा मोलाचा सल्ला दिला.